नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये। तर सकाळचे वाजलेले 7 आणि आपण चाललेलो आपल्या घरी म्हणजेच म्हापणला जायला। बघितलं सकाळी तर आपला डंपर चाललेला चिरे भरायला आसरोंडीला, सो आपण त्याच्यातच बसलो आणि येऊन पोहोचलो अभिषेक हॉटेलवर। इथून मग आपण बसलो सुतार काकांच्या गाडीत आणि येऊन पोहोचलो आपल्या घराकडे। आपल्या घरच्या फर्निचरसाठी जे सामान लागणार होते ते आम्ही बाहेर काढला। काकांनी फळ्यांचे माप वगैरे घेतले। जसं फळ्यांचं माप घेऊन झालं तसं आम्ही ते फळ्या गाडीत लोड वगैरे केले। घरात येऊन बघितले तर मम्मीने आपल्यासाठी मस्त दडपे पोहे बनवलेले, ते पण एकदम शेव वगैरे घालून मस्तपैकी आपण गरमागरम पोहे खाल्ले आणि तिथून निघालो आपण झारापल्याला। सुतार काकांनी आपल्याला पिंगोळी हायवेवर सोडलं आणि तिकडून आपण मोटरसायकलला हात दाखवून आलो। नशिबाने आज पाऊस पण नव्हता म्हणून यायला बरं पडलं। येऊन बघितलं तर याना देवारा साफ करत होता। खूप भूक लागलेली आणि जेवणाचा टाइम झालेला म्हणून आपण जेवून घेतलं। बघितलं तर धनुने मस्तपैकी कुठचा तरी मूवी लावलेला म्हणून आपण त्यासोबत मूवी बघत बसलो। सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला जेवल्यानंतर थोडी झोप येत होती म्हणून आपण झोपून घेतलं। संध्याकाळी उठून बघितलं तर प्रसाद किचन मध्ये चहा बनवत होता। म्हटलं बघूया तरी कशी चहा बनली म्हणून आपण चहा खाली प्यायला बसलो। चहा तर एकदम मस्तच बनवलेला प्रसादने। दुपारी लावलेला मूवी लाईट गेल्यामुळे आम्हाला बघता आला नाही म्हणून आम्ही तो संध्याकाळी कंप्लीट केला। आजच्या शॉर्टकटच्या जमान्यात सगळं आता रेडीमेड भेटायला लागलंय। अशाच एका पाकिटावर आपली नजर गेली आणि बघितलं तर खरवस प्रीमिक्स होता। म्हटलं बनवून बघूया तरी कसं लागतं। आपण धनुला पण बोलून घेतलं मदतीसाठी। सगळी सामग्री मिक्स वगैरे करून आपण कुकरला लावली। तयार झाल्यानंतर बघितलं तर खरवस मस्तपैकी शिजलेला। थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवला आणि खाऊन बघितलं तर भारीत लागत होता। सो दॅट्स इट फॉर टुडे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।